जेव्हा माघी गणपती येतात तेव्हा ते लोक गावी गेले होते. विसर्जन वगैरे झालं आणि परत आपल्या घराकडे निघाले. जवळपास 10:30-11 वाजले असतील. थोड्या वेळांनी अनुजच्या आईला दिसलं रोडच्या एका साईडला मोठं पिंपलाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली पांढरी शुभ्र बाई त्यांच्याकडे बघते. तिकडे एक ब्रिज लागला आणि ब्रिजवरून त्यांची गाडी स्लिप झाली. त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. अनुजच्या डोक्याला खूप जास्त मार लागलं. त्याच्या बहिणीला इकडे खरचटलं आणि त्याच्या पप्पांनाही बऱ्यापैकी लागलं होतं. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्यावर उपचार सुरू झाला. त्याला काही शुद्ध मात्र येत नव्हती. तिथे डॉक्टरनी सांगितलं की अनुज कोमात आहे. 12:30-1च्या दरम्यान एक केस हॉस्पिटलमध्ये आली. त्या माणसाला लवकरात लवकर ICU मध्ये घेऊन जाण्यात आलं आणि सकाळी समजलं की त्या माणसाचं जीव गेलंय. अनुजच्या आईने हॉस्पिटलमध्ये जे सिस्टर्स वगैरे असतात त्यांना विचारलं काय नक्की झालं काय, आणि तेव्हा सिस्टरने सांगितलं की हे लोक रात्री बाईकनी येत होते आणि तेव्हा तिथे यांचं बाईक स्लिप होऊन ऍक्सिडेंट झाला. ती जागा दुसरी तिसरी कोणती नसून तीच जागा होती जिथे त्यांचंही ऍक्सिडेंट झालं होतं. बाई आहे ना त्या रस्त्यावर लोकांना दिसत असते. चुकूनही तिच्याकडे नजर गेली. त्यांच्या परिवाराबरोबर काही ना काहीतरी वाईट होतं. पूर्ण पॉडकास्ट YouTubeवर आहे, पटकन जाऊन बघा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या.